महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. शिक्षण माणसाला घडवतं असं म्हणतात, पण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एक असं प्रेरणादायी उदाहरण समोर आलं आहे, जिथे जगण्याच्या अनुभवातून आणि प्रतिभेच्या जोरावर एका महिलेनं मर्यादित शिक्षण असूनही साहित्य क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मोहोळ तालुक्यातील अनगर येथील विमलताई माळी यांनी केवळ 2री पर्यंत शिक्षण घेतलं असलं तरी त्यांनी तब्बल 600 कविता लिहून सर्वांनाच अचंबित केलंय. ओढ पंढरीची मला होय घाई, आता कशाला जाऊ बाई, तिथं जन्मदाता दिसेल काही, चुकून गेली मोह अंबराई. चंद्रभागा दिसेल सोनी, हरचेल काय भीमेचे पाणी, नाचेल काय भारूड वाणी, मन घायाळ खंत खाई, चुकून गेली मोह अंबराई. आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्या माहितीनुसार विमलताई माळी यांचा हा काव्य प्रवास खरोखरच अद्वितीय आहे. औपचारिक शिक्षणाची कमतरता त्यांनी आपल्या तीव्र निरीक्षण शक्तीतून, संवेदन क्षमतेनं आणि जगण्याच्या अनुभवांनी भरून काढली. त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवन, स्त्रीचं भावविश्व, निसर्ग, भक्ती आणि रोजच्या जगण्यातील चढ उतारांचं प्रभावी प्रतिबिंब उमटतं. त्यांच्या साध्या पण प्रभावी शब्दांनी वाचकांच्या मनाला स्पर्श होतो. विमल माळी यांनी आतापर्यंत हुंकार काळ्या आईचा, रानकाव्य आणि भक्ती जिव्हाळा असे 3 काव्यसंग्रह लिहिले आहेत. याशिवाय प्रमोदिनी नावाचा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. विमलताई माळी यांनी आपल्या कवितांनी आतापर्यंत 98 व्यासपीठांवर प्रेक्षकांना भारावून टाकलं. अनेक ठिकाणी त्यांना वन्स मोअर मिळाला आहे. त्यांनी आकाशवाणी केंद्र सोलापूरमध्येही कविता वाचन केलं असून 58 शाळा आणि महाविद्यालयांमध्ये साहित्य मार्गदर्शन केलं आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखलं जातं. अनेक माध्यमांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या असून त्यांचं हे कार्य केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर अनेकांना, विशेषतः ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही, त्यांनाही प्रेरणा देणारं ठरलं आहे. विमल माळी यांचा हा काव्यसंग्रह आणि कथासंग्रह लवकरच प्रकाशित व्हावा अशी अपेक्षा साहित्य वर्तुळातून व्यक्त होतीये. या विमलताई माळींच्या काही कविता ऐकूयात त्यांच्याकडूनच. मी विमल सिद्धराम माळी, गाव अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, वय 68, शिक्षण 2री डिग्री खुरप, आणि मला साहित्यकाकडून आधुनिक बहिणाबाई ही पदवी किंवा पद. माझ्या 600 कविता आहेत, त्यातील बऱ्याच तोंडपाठ आहेत स्वरचित, आणि मला 108 पुरस्कार आहेत. महाराष्ट्र सरकारचा एक पण नाही, पण स्थानिक लोकांकडून 108 पुरस्कार आहेत. साम टीव्ही, एबीपी माझा, IBN लोकमत, ZTV मराठी आणि BBC मराठी लंडन अशा आपल्या मुलाखती वगैरे आहेत, आणि मी साहित्याचं काम करते. छंद असा लागला की माझे वडील गेल्यानंतर मला खूप दुःख झालं. ते पंढरपूरला जात होते, संप्रदायामध्ये होते, आणि मग ते गेल्यानंतर मला दुःख झालं. पुन्हा पंढरपूरला जायला मला वाईट वाटायला लागलं. मग पहिली ओळ मला अशी आली की ओढ पंढरीची मला होय घाई, आता कशाला जाऊ बाई, तिथं जन्मदाता दिसेल काही, चुकून गेली मोह अंबराई. चंद्रभागा दिसेल सोनी, हरचेल काय भीमेचे पाणी, नाचेल काय भारूड वाणी, मन घायाळ खंत खाई, चुकून गेली मोह अंबराई. आता तो मी रामलिंगला गेलते आणि तिथलं निसर्ग सौंदर्य पाहून मला ही रचना सुचलेली आहे. त्या कवितेचे बोल असे आहेत. कवितेचं नाव निसर्ग राजा. निसर्ग राजा पूर्ण भाळला, निसर्ग राजा पूर्ण भाळला, सृष्टी देवीवरी, राहून राहून कशा फेकितो एकांताच्या सरी, जरा निळसर पदर ओढुनी डोंगर माथ्यावरी, खेळू लागले जळ मोकळे हिरव्या शालूवरी, दृष्ट लागण्या जोघा शालू, दृष्ट लागण्या जोघा शालू, विणला सांगा कुणी, फळा फुलाचे गुंजन त्यावर रंगा रंगातुणी, तिरिपवनाची कवळी कपाती शालू चमकाविती, बिलगुण वेली फांद्यामधुनी हात देतसे हाती, पवन लाजवी सीळ घालुनी नाजूक नवरी परी, हासत नाचत वळण बागडे मिळे नदीला दरी, ओघ जलाचे सगळे सोय रे, ओघ जलाचे सगळे सोय रे, भरून गेले तळे,
खुशाल बोलत बसली हितगुज बदकाला कमळे. सुट्टी संपून सुरू झाली डबक्याची शाळा. बेडूक मास्तर शिकवी कविता गात घोगरा गळा. डमरू ढगाचे सूर खगाचे, डमरू ढगाचे सूर खगाचे वाजे जणू बासरी. कोकिळ कवीचे कवी संमेलन समोर वृक्षावरी. सौंदर्याचा खजिना इथला, सौंदर्याचा खजिना इथला भरून घ्यावा उरी. कवी कल्पना पंख फुटून नाचे मयुरा परी. हो नाचे मयुरा परी. विमल माळींच्या या अनुभव संपन्न काव्य प्रवासातून त्यांची प्रतिभा आणि जिद्द खऱ्या अर्थानं समोर येते. कमी शिक्षण असूनही साहित्य क्षेत्रात त्यांनी उमटवलेला ठसा अनेकांसाठी प्रेरणादायी असाच आहे. या आणि अशाच प्रकारच्या स्पेशल रिपोर्टसाठी तसेच राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओज पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमानच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि देशातील महत्त्वाच्या अपडेट्स आणि बातम्यांसाठी महाराष्ट्र दिनमानच्या Instagram पेजला फॉलो करा. धन्यवाद.